लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02। मोदी 3.0 सरकारमध्ये कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार, पहा संपूर्ण यादी। नरेंद्र मोदी 8 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। 240 जागा जिंकल्यानंतर भाजप इतर मित्र पक्षांसोबत सरकार स्थापन करेल। अशात कोणत्या पक्षाच्या नेत्यांना कोणते मंत्रिपद द्यायचे यावरून चर्चा सुरू झाली आहे। मीडिया रिपोर्टनुसार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी त्यांची मागणी पत्र सादर केले आहे। यामध्ये अनेक मंत्रालयांची मागणी करण्यात आली आहे। आता मोदी 3.0 मध्ये कोणते मंत्रिपद कोणाकडे राहणार आणि भाजप स्वतः कोणते मंत्रिपद राखणार याबाबत अटकळ बांधली जात आहे। TDP, JDU, शिवसेना, शिंदे गट आणि LJP या पक्षांचा NDA मध्ये समावेश आहे। विविध मंत्रालयाकडून मागण्या करण्यात आल्या आहेत। लोकसभा इलेक्शन 2024 नितीश कुमार यांनी ही मागणी केली। रिपोर्टनुसार बिहारला विशेष दर्जा देण्यासोबतच नितीश कुमार यांनी 12 खासदारांनुसार 3 मंत्रालये मागितली आहेत। नितीश कुमार यांना रेल्वे, कृषी आणि अर्थ मंत्रालये हवी आहेत। रेल्वे मंत्रालय हे त्यांचे प्राधान्य आहे। त्याचवेळी TDPने लोकसभा अध्यक्षपदासह 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्रीपदाची मागणी केली आहे। बिहारमध्ये 5 जागा जिंकणाऱ्या लोजपने रामविलास पासवान कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मागितले आहे। माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या हमनेही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे। लोकसभा इलेक्शन 2024 चिराग पासवान यांना हे मंत्रिपद मिळू शकते। चिराग पासवान यांना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय किंवा रासायनिक खते मंत्रालय दिले जाऊ शकते। सूत्रांवर विश्वास ठेवला तर चिराग पासवान अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाऐवजी दुसऱ्या मंत्रालयात स्वारस्य दाखवत आहेत। चिराग यांना रसायन आणि खते मंत्रालयही मिळू शकते असे बोलले जात आहे। लोकसभा इलेक्शन 2024 चंद्रबाबू नायडू यांनी मागितली ही मंत्रालये। TDPने ग्रामीण विकास, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, बंदरे आणि जहाज बांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जल ऊर्जा मंत्रालयाची मागणी केली आहे। राज्याला निधीची नितांत गरज असल्याने पक्षाला अर्थ मंत्रालयातही कनिष्ठ मंत्री हवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। लोकसभा इलेक्शन 2024 भाजप ही मंत्रिपदे स्वतःकडे ठेवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे की गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, कायदा मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालय भाजपकडे राखता येईल। लोकसभा इलेक्शन 2024 ही मंत्रालये NDAच्या मित्रपक्षांकडे जाऊ शकतात। शिक्षण, आरोग्य, कॉर्पोरेट व्यवहार, माहिती आणि प्रसारण, शहरी विकास, गृहनिर्माण, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, अल्पसंख्याक व्यवहार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय जसे महिला आणि बाल विकास, रसायन आणि खते, ग्रामीण विकास, पंचायती राज, पेयजल आणि स्वच्छता, नागरी विमान वाहतूक ही कामे NDAच्या मित्रपक्षांना दिली जाऊ शकतात। लोकसभा इलेक्शन 2024 NDAच्या नेत्यांनी ही मागणी केली। TDPचे चंद्राबाबू नायडू देखील नवीन सरकारमध्ये लोकसभा अध्यक्ष, 7-8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदावर लक्ष केंद्रित करत आहेत।
यामध्ये रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, कृषी, जल, ऊर्जा, IT आणि संचार, शिक्षण आणि वित्त या मंत्रालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JDUने 3 कॅबिनेट पदांची मागणी केली आहे. NDA 3.0 सरकारमध्ये शिवसेनेने 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदाची मागणी केली आहे. JDSलाही पदाची आशा आहे. तर नेते HD कुमारस्वामी यांनी सूचित केले आहे की त्यांच्या पक्षाला नवीन सरकारमध्ये कृषी खाते मिळविण्यात रस आहे. आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.